नमस्कार. आपण जेव्हा ईश्वराकडे जातो किंवा ईश्वराची आठवण काढतो, तेव्हा बऱ्याचशा वेळा 99% लोकं काहीतरी मागणं मागत असतात, की माझं हे दुःख कमी कर, मला हे सुख दे, इत्यादी, इत्यादी. खरं तर ईश्वर आपल्याला सुखच द्यायला बसलेला आहे. आपलीच कुठेतरी भूलचूक होती आहे आणि आपण मागणं फक्त मागत राहतोय. आणि जर मागणं नाही मागितलं तर आपण तक्रार करतो, की हा मला त्रास देतोय, ह्याच्या त्रासातनं सुटका कर किंवा अन्य काही गोष्ट. म्हणजे एक तर मागणं मागतो किंवा एक तर तक्रार करतो. पण असं असू नये असं मला वाटतं. म्हणून मला जी कविता सुचली त्याचं नाव आहे ईश्वराकडे मागणे. मागणे मागत राहणे, मागणे मागत राहणे, घालणे ईश्वरा साकडे, घालणे ईश्वरा साकडे. म्हणजे कोणी कोणी व्रत करतात त्यासाठी किंवा देव पाण्यात ठेवतात. म्हणजे ईश्वराला जबरदस्तीच केल्यासारखं आहे ना. म्हणून मागणे मागत राहणे, घालणे ईश्वरा साकडे, आठवण त्याची येता असं तेच तक्रार करणे, आठवण त्याची येता असं तेच तक्रार करणे. हात जोडून उभे राहणे, हात जोडून उभे राहणे, इच्छांचा पाठपुरावा करणे, इच्छांचा पाठपुरावा करणे, स्वतःसी देवभक्त म्हणणे, स्वतःसी देवभक्त म्हणणे, भक्ती न यात काही हे जाणणे, भक्ती यात न काही हे जाणणे. ठेवता मनी विचार चांगले, ठेवता मनी विचार चांगले, कर्म करीत राहावे नित्य भले, कर्म करीत राहावे नित्य भले. हेची प्रिय मजला बहु आवडे, हेची प्रिय मजला बहु आवडे, कर्मयोग्याचे स्वागत ईश्वर म्हणे, कर्मयोग्याचे स्वागत ईश्वर म्हणे. सतत देणे खुश ठेवणे ईश्वरा आवडे, सतत देणे खुश ठेवणे ईश्वरा आवडे. हर एकाच्या अंतरी वास त्याचा सापडे, हर एकाच्या अंतरी वास त्याचा सापडे. इच्छा आशा मागणे सारेच त्या उलगडे, इच्छा आशा मागणे सारेच त्या उलगडे. ऐशा ईश्वरा मागणे वेळ वायाची दवडणे, ऐशा ईश्वरा मागणे वेळ वायाची दवडणे. ईश्वर तर प्रत्येकाच्या आत असतो आणि असं असताना आपलं मागणं त्याला मागणं म्हणजे मूर्खपणाच आहे का? कारण त्याला सगळं समजत असतं. मग आपण कशाला वेगळं मागत बसायचं? वेळ वाया घालवण्यासारखं आहे ना हे. देत असतो देव सर्वांना स्वतःचं, देत असतो देव सर्वांना स्वतःचं, मागणे मागुनी न द्यावा त्या त्रास, मागणे मागुनी न द्यावा त्या त्रास. कल्याण आपुले कळे त्या रास्त, आपल्यापेक्षा जास्त आपलं कल्याण ईश्वराला कळतंय. म्हणून म्हटलं की कल्याण आपले कळे त्या रास्त, विश्वासाने हात जोडणे हे मस्त, विश्वासाने हात जोडणे हे मस्त. कशी वाटली कविता? हा विचार कसा वाटला? आवडला असेल तर जरूर फॉरवर्ड करा, लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.